राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। अमरावती महानगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार, अमरावतीकरांच्या समस्या नेमक्या काय आहे, या सगळ्या संदर्भात अमरावतीमधील पत्रकारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सूरज दहाट यांनी। आपण पाहूयात। अमरावती महानगरपालिकेच्या रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे। माझ्यासोबत अमरावतीचे काही ज्येष्ठ पत्रकार आहेत। आपण त्यांना विचारू नेमकं अमरावतीकरांच्या नेमक्या काय समस्या आहे, प्रशासक राज असताना नेमक्या खरंच नागरिकांच्या समस्याचं समाधान झालं काय? अमरावतीकरांच्या समस्यांच्याकडे प्रशासक राजवळ असलं, खरं तर नगरसेवक असल्यामुळे लोक नगरसेवकांपर्यंत आपल्या समस्या सहज पोहोचू शकतात, परंतु प्रशासनाला काही मर्यादा येतात। आपण पाहिलं तर शासनानं गेल्या 2-3 वर्षापासून 15 वित्त आयोगाचा निधी दिलेला नाही, त्यामुळे स्वच्छतेचा एक मुद्दा महत्त्वाचा आहे। शाळांकडे दुर्लक्ष झालेलं आहे, एक प्रयत्न सुरू आहे, पण स्थानिक समस्यांकडे या पक्षांकडे फारसं लक्ष असं दिसत नाही आहे। आणि उडान पुलाच्या बाबत विषय केला, कारण उडान पूल ऑडिट बीएनसी मार्फत वगैरे झालं होतं, तर त्याच्यानंतर हा एक उडान पुलाचा एक विषय नसता। अमरावती शहराच्या उडान पुलाच्या व्यतिरिक्त लागण तितक्या समस्या, त्याच्यामागे वेगळ्या प्रकारचं राजकारण सुरू झालं का? काही विरोधकांनी आरोप केले की जागा त्यांना बाळगण्याची आहे, त्याच्यामुळे उडान पूल बंद करण्यात आला। त्याच्यामुळे आपण त्या सत्तेच्या राजकारणापेक्षा या प्रश्नांकडे मात्र स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून दुर्लक्ष होते। महापालिकेच्या अनेक नामवंत शाळा, एकेकाळी या शाळांनी महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला मोठमोठी पदं भूषवता येतील अशी माणसं त्या शाळांमधून शिकलेली आहेत। त्या शाळा आज ओस पडलेल्या आहेत, काही पूर्णतः बंद लागल्या। राजकारण चालणारच आहे। राजकारणात त्यांचा पक्ष वेगळा आहे, ते वेगळ्या पक्षाची भूमिका घेऊन राजकारणात उतरलेले आहेत। जरी ते राज्यात सत्तेत भाजपसोबत असले तरी त्यांची भूमिका स्वतंत्र आहे। महापालिकेच्या ही निवडणुकीत आपण आता यावेळेस बघतोय की ते स्वबळावर सुरुवातीलाच त्यांनी सांगितलं की आम्ही युतीत येणार नाही, त्या पद्धतीनं ते स्वबळावर लढतायत। आगामी काळामध्ये आता काय त्यांच्या पदरात किती जागा येतात आणि महापालिकेतलं सत्ताकरण कसं होतं त्यावरही त्यांची भूमिका महत्त्वाची आहे। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूया। ठाकरेंची सेना आता महापालिका निवडणुकीच्या कामाला लागली। ठाकरे सेनेच्या निवडणूक प्रचाराची सुरुवात छत्रपती संभाजीनगरमधून केली जाणार आहे। संध्याकाळी 6 वाजता आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात रॅलीचं नियोजन आहे। क्रांती चौक ते गुलमंडी अशी ही रॅली निघणार आहे आणि याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूया। छत्रपती संभाजीनगर येथील महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जोरदार तयारी करताना पाहायला मिळतोय आणि याच तयारीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मशाल रॅलीला सुरुवात होत आहे। शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून छत्रपती संभाजीनगरला ओळखलं जातं। दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या देखील या ठिकाणी सभा झालेल्या होत्या आणि या सभेमध्ये त्यांनी शहराच्या नावाचा उल्लेख जो होता तो संभाजीनगर केला होता। त्यानंतर या शहराचं एक आवडतं शहर, बाळासाहेबांचं आवडतं शहर अशा प्रकारचं नाव जे होतं त्या शहराला देण्यात आलं। तर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून प्रचार रॅली सुरू होत आहे, म्हणजेच मशाल रॅलीच्या माध्यमातून प्रचाराला सुरुवात होतीये। या ठिकाणी प्रचाराचा हा नारळ फोडला जात असताना हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे, आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी ही रॅली किती महत्त्वाची ठरते आणि आगामी या निवडणुकीमध्ये किती जागा निवडून आणण्यासाठी या रॅलीचा महत्त्वाचा आणि मोलाचा वाटा ठरवू शकतो। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये महत्त्वाचे नेते म्हणजेच भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे, तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे दोघंही नेते या शहरामध्ये उपस्थित आहेत। त्यामुळं मशाल रॅलीकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। 6 वाजेनंतर संभाजीनगरातून मशाल रॅली सर्वांना पाहायला मिळणार आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।